नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चिंचपाडा जंगलात वन विभागाची धडक कारवाई, 2 गावठी कट्टे व दारुगोळ्यासह तिघे ताब्यात। नवापूर चिंचपाडा वनपरिक्षेत्रात वन विभागाने नाईट गस्ती दरम्यान धडक कारवाई करत 2 गावठी कट्टे, दारुगोळा आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करून 3 संशयितांना ताब्यात घेतले। न्यायालयाने या तिघांना 4 दिवसाची वनकोठडी सुनावली। मिळालेल्या माहितीनुसार चिंचपाडा वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्राशा पगार या आपल्या पथकासह 9 मार्च रोजी रात्री नियत क्षेत्र चिंचपाडा कंपार्टमेंट क्रमांक 84 मध्ये गस्त घालत असताना जंगल परिसरातील संशयित 3 इसम आढळून आले। संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, बंदुकीसाठी लागणारा दारुगोळा, सरहे तसेच मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 10 मार्च रोजी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आरोपींना नवापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपींना 13 मार्च पर्यंत 4 दिवसाची वनकोठडी सुनावली। सदर प्रकरणी चिंचपाडा वनरक्षक यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास वनपाल कामोद करत आहेत। ही कारवाई धुळे प्रादेशिक वनसंरक्षक नीनू सोमराज, नंदुरबारचे उपवन संरक्षक संतोष सस्ते, धुळे दक्षता विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर, नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत वनपाल SD बडगुजर, युवराज भाबड तसेच वनरक्षक सतीश पदमर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोल गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा आणि वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप संखाराम आणि गावित तसेच वाहनचालक चमार्या गावित यांनी सहभाग घेतला। वन विभागाच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून जंगल परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। लाला चव्हाण, प्रतिनिधी शहादा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।